मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पेढ्यामधली भेसळ कशी ओळखायची. आपण त्याच्यासाठी हे टिंक्चर आयोडीन प्रोविडोन आयोडीन हे वापरणार आहे आज आपण. याच्यामध्ये पिठाची भेसळ पेढ्यामध्ये आहे का नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे. ही पीठ आहे. त्याच्यानंतर हा एक नॉन ब्रँडेड सातारी कंदी पेढा आहे, म्हणजे सातारमध्ये घेतलेला आहे. कुठेतरी बस थांबलेली त्या ठिकाणी. मी काय प्रत्येक सातारी कंदी पेढ्यामध्ये भेसळ असते असं सांगत नाही, परंतु हा कंदी पेढा म्हणून विकलेला आहे. सातारी कंदी पेढा बघा, सातारमधला. याचा सॅम्पल थोडासा घेतो. आता मी माझा हात थोडासा पुसतो. आणि हा जो पेढा आहे हा यात्रेमध्ये घेतलेला पेढा आहे, म्हणजे देवाच्या यात्रेमध्ये पेढा घेतलेला आहे. तोही आपण थोडासा घेतोय. याच्यामध्ये ह्या 3 काड्या आपण वापरणार आहे आयोडीन टाकल्यानंतर हलवण्यासाठी. तर पहिल्या ह्याच्यात आपण आयोडीन टाकू. बघा कलर त्याचा बघा फक्त तुम्ही. हा पूर्ण स्टार्च आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर पूर्ण असा ब्लॅक तुम्हाला दिसतोय. ठीक आहे ना, हा ब्लॅक कलर आहे. हा सातारी कंदी पेढा जो आपण विकत घेतलेला आहे तो बघा. आता तुम्ही हा सुद्धा काळा पडतोय. ऍक्च्युअल कलर हा निळा असा आहे, ब्राऊन कलर. पण पेढ्यामध्ये टाकल्यानंतर पेढ्याचा कलर अजिबात चेंज झाला नाही पाहिजे. हे बघा, याच्यामध्ये भेसळ आहे, बऱ्याच प्रमाणात भेसळ आहे. त्याच्यामुळे याचा कलर हा असा काळसर पडतोय. स्टार्चची भेसळ असल्यामुळे हा पेढा काळा पडतोय एवढा. आणि आता हा बघा, आपण देवाच्या दारात घेतलेला पेढा आहे. आता मी हलवतो बघा हा पेढ्याला. हे ओरिजिनल पेढा आहे, म्हणजे खव्याचा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टार्च नाही. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता हे बघू शकता कलर मध्ये तुम्ही फरक बघा. हे पीठ आहे. हा सातारी कंदी पेढा जो आपण याच्यातला सॅम्पल घेतलेला, हा नॉन ब्रँडेड पेढा आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे आपण सगळ्या पेढ्यामध्ये सातारी कंदी पेढ्यामध्ये भेसळ असते असं म्हणू शकत नाही, परंतु या पेढ्यामध्ये 100% भेसळ आहे. ही बघा. आणि हा पेढा आहे देवाच्या दारामध्ये घेतलेला प्रसाद म्हणून. त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला काळापणा झालेला दिसत नाही. थँक्यू.